भाजप 48 आणि आप आता इथे 22 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। 2015 ते 2020 मध्ये वेगानं कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आलेली होती। निवडणूक आयोगाच्या आता आकडेवारीनुसार भाजप 36 आणि आम आदमी पक्ष 16 जागांवर पुढे आहे। निवडणूक आयोगाच्या या आकडेवारीनुसार भाजप 36 जागांवर म्हणजे मॅजिक फिगर भाजपने या ठिकाणी गाठलेली आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 36 जागांवर भाजप आघाडीवर, तर आप 16 जागांवर आघाडीवर आहे। भाजपने आपली आघाडी या ठिकाणी कायम ठेवली आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आता भाजपने मॅजिक फिगर गाठलेली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर जे आहे, प्रमुख नेत्यांवर जे आहे ते झालेले होते। केजरीवाल यांची तुरुंगवारी आणि त्याच्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लोकांना केलेलं अपील, आतिशी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यानंतर कल्याणकारी योजना ज्या त्या प्रभावीपणे कुठेतरी राबवल्या गेल्या नाहीत। दिल्ली आपच्या हातून निसटली। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये कमळ फुलले। मागच्या वेळीच्या तुलनेत दिल्लीमध्ये आपला 40 जागांचा फटका बसलेला आहे। मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला 40 जागांचा फटका बसलाय। आप 23 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 46 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। मागच्या वेळेला 62 जागा आम आदमी पक्षाला मिळालेल्या होत्या। तर मागच्या वेळीच्या तुलनेमध्ये दिल्लीमध्ये आपला 40 जागांचा फटका बसलाय। 62 वरून आप आता 23 जागांवर पोहोचलेली आहे, तर भाजप 46 जागांवर आघाडीवर। भाजपच्या 8 जागा गेल्या वेळेला निवडून आल्या होत्या, मात्र भाजपने इथे मोठं कमबॅक केलं आणि 46 जागांवर भाजप आता आघाडीवर, तर आप 23 जागांवर आघाडीवर। काँग्रेसने मात्र एका जागेवर फक्त आघाडी घेतलेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये काँग्रेसला इथे आपले पाय पुन्हा एकदा रोवता आले नाही। एक्झिट पोल जे आहे ते कधीही दिल्लीच्या बाबतीत योग्य ठरलेले नाहीत, मात्र यंदा एक्झिट पोलमध्ये भाजप याची आघाडी दाखवत होते, विजयी हे दाखवत होते आणि कल जे आहे ते तशाच पद्धतीने पाहायला मिळतात। म्हणजे कुठेतरी यंदा एक्झिट पोल जे आहे ते योग्य ठरताना सुद्धा पाहायला मिळतात। तर भाजप 46 आणि आप 23 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। मात्र या कलांनुसार सुद्धा आणि निवडणूक आयोगाच्या कलांनुसार भाजपने मॅजिक फिगर गाठलेली आहे आणि दिल्लीमध्ये कमळ फुलणार असं हे कल सांगतायत। आपण पाहताय आकडेवारी, भाजप 46 जागांवर आघाडीवर, आम आदमी पक्ष 23 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आणि इतर कुठल्याही पक्षाला या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाही। तर भाजपमधल्या या भाजप 46 जागांवर, आप 23 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। दिल्लीमधली सत्ता ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची होती। त्याचबरोबर केजरीवालांची प्रतिष्ठा देखील या ठिकाणी पणाला लागली होती, मात्र केजरीवाल अद्यापही पिछाडीवर आहे। एकदाही त्यांना आघाडी घेता आलेली नाही। आतिशी देखील काही मतांनी का असेना मात्र पिछाडीवर आहेत। मनीष सिसोदिया यांनी आपला मतदारसंघ बदलला असला तरी तिथे 2 टर्म आपचे आमदार तिकडून निवडून येत होते, तिथे मनीष सिसोदिया देखील आघाडीवर आहेत। 2008 नंतर पहिल्यांदाच दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास कमी मतदान झालं, म्हणजे हे मतदान होतं 60.54%। तर या कमी मतदानाचा फायदा कुणाला होणार, फटका कुणाला बसणार या संदर्भात विश्लेषण केलं जात होतं। आणि शिवाय एक्झिट पोल, कारण एक्झिट पोलचे अगदी विपरीत परिणाम जे आहे ते दिल्ली विधानसभेमध्ये लागतात, पाहायला मिळतात अशी चर्चा होती आणि तसंच आकडेवारी सांगत होते। मात्र यंदा जर आपण पाहिलं तर एक्झिट पोलमध्ये भाजपला चांगलं यश मिळत असल्याचं एक्झिट पोलची आकडेवारी सांगत होती।